नमस्कार मित्रांनो, तुमचं जर मतदार यादीमध्ये नाव असेल आणि तुमच्याकडे इलेक्शन कार्ड देखील असेल, परंतु त्याला जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकणार नाही। तसेच तुम्हाला जर इलेक्शन कार्ड डिजिटली डाउनलोड करायचे असेल, PDF फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला मोबाईल लिंक नसल्यामुळे तुमचं इलेक्शन कार्ड तुम्हाला डाउनलोड देखील करता येणार नाही। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की तुमच्या इलेक्शन कार्डला मोबाईल नंबर कशा प्रकारे लिंक करता येईल याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तुम्हाला लाईव्ह मी दाखवणार आहे मोबाईल नंबर तुमच्या इलेक्शन कार्डला कसा लिंक करायचा। त्यामुळे मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मित्रांनो, मी श्रीपाद आगेदिघे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुमच्या इलेक्शन कार्डला मोबाईल लिंक करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला प्ले स्टोअर वर जायचं आहे आणि वरती तुम्हाला टाईप करायचं आहे वोटर हेल्पलाईन। हे ॲप तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, वोटर हेल्पलाईन। माझ्या मोबाईलमध्ये या ठिकाणी ऑलरेडी वोटर हेल्पलाईन डाउनलोड केलेला आहे, त्यामुळे मी या ठिकाणी ओपन या बटनावर क्लिक करणार आहे। त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल। सुरुवातीला तुम्हाला तुमचा जर या ॲपवरती अकाउंट जर असेल तर मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून तुम्हाला सेंड OTP या बटनवर क्लिक करून लॉग इन करता येईल। जर तुमचं या ठिकाणी अकाउंट नसेल तर तुम्हाला खाली न्यू युजर या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा आणि सेंड OTP करून तुम्हाला या ठिकाणी तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी माझं ऑलरेडी अकाउंट असल्यामुळे मी बॅकला जाईन आणि या ठिकाणी मोबाईल नंबर पासवर्ड टाकून सेंड OTP या ठिकाणी क्लिक करणार आहे आणि लॉग इन करून घेणार आहे। तर बघा, मी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे, OTP देखील आलेला आहे। आता या ठिकाणी मी OTP टाकून लॉग इन या बटनवर क्लिक करेल। बघा, आपण ॲपमध्ये एंटर झालेलो आहोत। सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वोटर रजिस्ट्रेशन, त्यानंतर वोटर सर्व्हिसेस आणि डाउनलोड ई-पिक। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं इलेक्शन कार्ड डाउनलोड करता येणार आहे, पण कधी तुमचं ज्यावेळेस इलेक्शन कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्हाला या ठिकाणी तुमचा इलेक्शन कार्ड हे PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करता येईल। पण आपल्याला आता या ठिकाणी इलेक्शन कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। तर सुरुवातीला रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करून तुम्हाला फॉर्म नंबर 8 करेक्शन ऑफ एंट्रीज या टॅबवर क्लिक करून असा इंटरफेस ओपन होणार आहे। त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि लेट स्टार्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर डू यू ऑलरेडी हॅव अ वोटर ID नंबर, तुमच्याकडे वोटर ID नंबर असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे। माझ्याकडे वोटर ID आहे त्यामुळे मी येस करणार आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करेल। त्यानंतर प्लीज एंटर युअर वोटर ID नंबर, तर या ठिकाणी तुमचा वोटर ID नंबर टाकायचा आहे आणि खाली तुमचं राज्य या ठिकाणी निवडायचं आहे। आता या ठिकाणी वोटर ID क्रमांक टाकला आहे, राज्य निवडलेलं आहे। आता फेच डिटेल केल्यानंतर वी हॅव फाउंड धिस रेकॉर्ड फॉर युअर एंटर वोटर ID, म्हणजे या ठिकाणी तुमचे डिटेल्स फेच केलेले आहेत। त्यानंतर आपण प्रोसीड या बटनवर क्लिक करणार आहोत। त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। तुमच्या इलेक्शन कार्डवरील पूर्ण डिटेल या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। तुमचा पोलिंग स्टेशन देखील या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। त्यानंतर नेक्स्ट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सुरुवातीला इलेक्शन कार्डनुसार तुमचं इंग्रजीमध्ये नाव, मराठीमध्ये नाव, सरनेम दिसणार आहे। त्यानंतर वडिलांचं नाव दिसणार आहे। हे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसतील। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। तर या ठिकाणी मी आधार क्रमांक टाकून घेतो। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आधार क्रमांक टाकलेला आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे। ॲप्लिकंटचा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे। तुमचा जो काही तुमचा ईमेल ID असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर बघा, या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण भरून घेतलेली आहे। आता नेक्स्ट या बटनावर आपण क्लिक करणार आहोत। यानंतर समोरची स्टेप बघा, या ठिकाणी तुम्हाला 4 ते 5 ऑप्शन येणार आहेत। त्यामध्ये सुरुवातीचा आहे शिफ्टिंग ऑफ रेसिडन्स, त्यानंतर करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रल रोल। तर यामध्ये तुम्हाला जे काही याच्यामध्ये दुरुस्ती करायची आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। तर सुरुवातीला आपल्याला इलेक्शन कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे, म्हणजे करेक्शन करायचं आहे, म्हणून आपण ऑप्शन क्रमांक 2ला या ठिकाणी टिक मार्क करून घेणार आहोत आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनवरती आपण क्लिक करणार आहोत। नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होणार आहे। आता यामध्ये तुम्हाला कशामध्ये करेक्शन करायचं आहे, नेममध्ये करायचं आहे, जेंडरमध्ये, डेट ऑफ बर्थ करायची आहे
की रिलेशन टाईपमध्ये करायचं आहे, रिलेशन नेममध्ये, ॲड्रेसमध्ये, तुम्हाला कशामध्ये करेक्शन करायचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचं आहे. आता आपल्याला मोबाईल नंबरमध्ये करेक्शन करायचं, म्हणून आपण मोबाईल नंबरला टिक करू आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करू. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर समोर टाकायचा आहे. तुमचा जो मोबाईल नंबर तुमच्या इलेक्शन कार्डला लिंक करायचा आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जे टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवर एक OTP येऊन जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हेरीफाय या बटनवर परत क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी OTP आलेला आहे. आपण OTP टाकून या ठिकाणी व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करून घेऊया. बघा या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला असं डिक्लेरेशन या ठिकाणी मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला खाली तुमचं नाव दिसणार आहे आणि खाली तुमचं या ठिकाणी प्लेस ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही कुठून फॉर्म भरताय तो तुम्हाला या ठिकाणी गाव टाकायचं आहे किंवा ते प्लेस या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरल्यानंतर डन या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही भरलेला फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. संपूर्ण माहिती तुमच्यासमोर तुम्हाला दिसून जाईल. व्यवस्थित बघून घ्यायची आहे आणि माहिती सर्व व्यवस्थित असेल तर कन्फर्म या बटनवर क्लिक करायचं आहे. बघा तुमचं या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे ते सबमिट झालेलं आहे. थँक्यू व्हेरी मच म्हणून या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि तुमचा रेफरन्स नंबर देखील या ठिकाणी आलेला आहे. तर हा रेफरन्स नंबर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे, कारण तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस जाणून घेण्यासाठी तो नंबर तुम्हाला लागणार आहे. तर आता तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर वोटर रजिस्ट्रेशन या बटनवरती तुम्हाला परत क्लिक करायचं आहे. ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एंटर रेफरन्स ID या ठिकाणी तुमचा रेफरन्स ID नंबर टाकायचा आहे आणि खाली तुमचं सिलेक्ट स्टेट म्हणजेच इथं तुमचं राज्य निवडायचं आहे आणि ट्रॅक स्टेटस या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे त्याची ट्रॅकिंग तुम्हाला इथे दिसून जाईल. फॉर्म कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, आपण फॉर्म कधी भरलेला आहे आणि आपल्या फॉर्मची सध्याची परिस्थिती काय आहे तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे, ती तारीख आहे, ॲक्सेप्ट झालेला आहे तुमचा फॉर्म. त्यानंतर BLO अपॉइंटेड होईल आणि नंतर फील्ड व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी अप्रूव्ह होणार आहे. तुमचा मोबाईल नंबर तुमच्या इलेक्शन कार्डला लिंक होणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इलेक्शन कार्डला तुमचा मोबाईल नंबर घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून लिंक करू शकता. तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी अप्रूव्ह होणार आहे. तुमचा मोबाईल नंबर तुमच्या इलेक्शन कार्डला लिंक होणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इलेक्शन कार्डला तुमचा मोबाईल नंबर घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून लिंक करू शकता. तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.